नमस्कार. आज आपण राजभोग आईस्क्रीम करते. त्यासाठी आपण बदाम आणि काजूचे काप घेतलेले ते आपण थोडेसे फ्राय करून घेऊ. कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे 2 चमचे, 5 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे 5 चमचे, 1 कप एवढं दूध घेतलंय, आपण केशर घेतलेले आहे आणि रोज इसेन्स घेतलेले आहे. तर आपण केशर मध्ये सगळ्यात आधी दूध टाकून घेऊ. 1 कप दूध गरम करू. आपण कॉर्नफ्लॉवर मध्ये दूध मिक्स करून घेऊ. आपलं दूध उकळले त्यात आपण दूध पावडर टाकून घ्यायची आणि कॉर्नफ्लॉवरचं दूध आपण केलं होतं ते आपण यात आपण साखर. आपली व्हिपक्रीम फेटून झाली आणि आता आपला दूधही रेडी आहे. जे आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर ऍड केली होती आपण यात मिक्स करायचं. ते केशरचं दूध ऍड करायचं. ऍड करून घेऊन फिरवून आपण असा हा केक टीन घेतलेला आहे. त्यात आपण बटर पेपर टाकून घेतला. त्यात आपलं आईस्क्रीम टाकायचं. त्याच्यावर आपण छान पिस्ता आणि आपले ड्रायफ्रूट टाकून आणि 7 ते 8 तासासाठी आपण सेट करायला ठेवू. अशा पद्धतीनं आपलं राजभोग आईस्क्रीम आता सेट झालं. ते आपण काढून बघू कसं झालंय. तर तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम किती छान सेट झालंय. अगदी आपण विकत आईस्क्रीम आणतो त्या आईस्क्रीम प्रमाणेच आपलं आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे. क्रीमी आईस्क्रीम तयार आहे. हे तुम्ही नक्की